चाललोय फोर्ट फेस्टिवल. आतमध्ये इकडे सगळं गॅलरी, तुम्हाला सगळ्या आर्ट गॅलरी दिसते. नयन, कौस्तुभ, अरे झालं सगळं उलट. नयन, इवांशू, शुभम, कौस्तुभ. आम्ही दोघं जण पनवेलला जाणार आहोत. हे चौघजण चाललेत फेरीने अलिबाग मांडवा. चला बाय 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 बाय. भेटू आता. लाईक शेअर सबस्क्राईब. ओके, धन्यवाद बाबा. चला रे, फोन कर मला. हा हा चला जिरली काय? जिरली ते नाव काय आहेत भाई? कोल्ड कॉफी नाही लिहिलं त्याच्यावर साधी. चला आपण कोल्ड कॉफी पिऊ. सोसायटी वाली काय? सोसायटी वाली कोल्ड कॉफी पिऊ. चला. हां, या साईडून बॅटमॅन दिसते, या साईडून प्लेअर दिसते बॅटमॅन. त्याच्यावर बसायचं काय चौघांनी? चला डायरेक्ट जायचं, डायरेक्ट अलिबाग. पेण अलिबाग. आज मध्ये तुम्हाला घोडा दाखवला. कौस्तुभ काय बसायचं आहे काय? तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण आहोत पनवेल रेल्वे स्टेशनवरती आणि चाललोय टुवर्ड्स CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. माझ्यासोबत आहे कौस्तुभ. आणि आता सकाळचे वाजलेत तर 9:10 झाले. आता ट्रेन आली आमची. आपण चालू आज कालाघोडा फेस्टिवलला. तर हा ब्लॉग पूर्णपणे बघा. आणि मध्ये रेल्वेमध्ये समजा हे करायचं असलं, ब्लॉग बनवायचं असलं तर बनवू आपण. पण आता रेल्वे आली, पहिलं मी बसून घेतो आम्ही दोघं जण. चला हे बघा, आज ही एक ट्रेन आम्ही सोडली तिकडून, कारण त्याच्यामध्ये खूप गर्दी होती. या ट्रेनला गर्दी नाही एवढी. आणि 9:07 सुटणार आहे. आता वाजलेत 9:10. ऑलमोस्ट आपल्याला द्वितीय श्रेणीमध्ये चढायचं आहे. इथे गर्दी नाही एवढी. तर चला, सामानाच्या कक्षाच्या समोरच्या आपण सीटमध्ये बसू आता. चला, आता बसलो आपण ट्रेनमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज ट्रेन पकडली. पहिल्यांदा माझ्यासोबत कौस्तुभ आलाय आज. तर आम्ही तिकीट काढले कालाघोडा फेस्टिवलचे. म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागतं. आजचं शेवटचे दिवस आहे, म्हणजे 8 तारीख शेवटचं होतं. बहुतेक 28 तारखेला चालू झालं आहे आणि 28 फेब्रुवारी ते 28 जानेवारी ते 8 फेब्रुवारी असं एवढे दिवस होते फेस्टिवल. आजचा शेवटचा दिवस आहे, संडे. तर बघू आपण तिथे काय काय आहे ते जाऊन. अजून 2 मित्र येणार आहेत आपले अलिबागवरून, तर त्यांना पण भेटणार आहोत आपण. त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला इंस्टावर पण फॉलो करा, पाटील मोटो ब्लॉग्स. आता आपण जस्ट नेरूळ क्रॉस केले आणि चाललंय पुढे. ऑलरेडी आपले दोन्ही मित्र अलिबागवरून पोचले असतील. ते छत्रपती शिवाजी टर्मिनसला तिकडे ते बोटीने येणार आहेत, वाया फेरीने येणार आहेत. आणि आपण अजून पण इथे आहोत. या कौस्तुभच्या मुलं उशीर झालाय मला. मग काय, ह्याला सांगितलेलं 7 वाजता ये, पण हा 7 वाजता नाही, आता 8 वाजता आलोय आम्ही, म्हणून उशीर झाला. 10 वाजेपर्यंत पोहोचू आपण तिथे बहुतेक. चला, तर फायनली आता आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आलोय आणि चाललोय पुढं कालाघोडाला. आणि आता ऑलमोस्ट झाले 11:15. म्हणजे आपण इथे 10ला यायचं होतं, तर 11:15ला चाललोय. म्हणजे इथून अजून 15 मिनटं इथून आपल्याला पूर्ण टोटल डिस्टन्स आहे इथून कव्हर करायला लागेल. तर चला, त्या अगोदर मला धार मारायची आणि आम्ही लवकरच निघायला पाहिजे होतं. हे कौस्तुभच्या प्लॅनने सगळी वाट लावलेली आहे आमची. आणि आमचे 2 मित्र ऑलरेडी तिकडे कालाघोड्याला जाऊन बसलेत. तर आता आपण आलोत बाहेर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या. आणि हेच आहे आपलं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. तर हे 2 आहेत, इकडचं पण आहे. इकडं आतमध्ये तुम्ही फोटोशूटला जाऊ शकता. तर हे आहे आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनस. इथं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे बघा. आणि आपल्याला इथून सरळ जायचं आहे फोर्ट साईडला. आणि हे आहे विक्टोरिया पॅलेस पण बोलतात त्याला. आणि आता त्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बोलतात. कसं वाटतंय मग आता इकडे येऊन तुला कौस्तुभ सिग्नलवरून? सोपं आहे, एवढं काय प्रॉब्लेम नाही आहे. इथं टॅक्सी तुम्हाला भेटून जाईल हे करायला. आणि कोण 15 मिनटासाठी टॅक्सी कोण हे करते? तसं पण आपल्याला चालायची सवय असते भरपूर.
टॅक्सीचा एवढा काही विषय नाही. गेटवेला पण जायचं नाही आणि आपल्याला इथे पण जायचं नाही. चला बर्गर किंग इकडे जसं फिरलेलो आहे मी, पण काही गोष्टी बदलल्यात खूप साऱ्या. त्याच्यामुळं थोडासा मॅप लावून चालवावं लागते. दिसेल मागे बघा कसं वाटतं एकदम स्ट्रक्चर. इकडे सगळं स्ट्रक्चर जुनंच असणार आहे, म्हणजे इंग्रजांच्या काळातलंच आहे. बहुतेक सारे इमारती आहेत ना जुन्या इंग्रजांच्या काळामधल्याच आहे. आता माझं तिकडं कॉलेज होतं ना त्या साईडला पण ऑलमोस्ट सगळे स्ट्रक्चर हे जुनेच आहेत. आपल्याला जायचं आतमध्ये या गल्लीतून पुढे सरळ. मॅपमध्ये तरीच दाखवते पूर्ण सरळ जायचं आहे. कन्स्ट्रक्शन आता खूप चालू आहे इकडे. तर आम्ही दोघं फिरतोय आता फोर्टच्या याच्यामध्ये गल्ल्यागुच्च्यामध्ये या मॅपच्या भरोश्यावर. मॅपने जर घोडे लावले आमचे तर सगळे घोडे लागतील. बहुतेक सगळी दुकानं बंद आहेत, म्हणजे ऑलमोस्ट सगळे शॉप बंदच आहेत. हे बघा मला दिसत असते. हां समोर एक समोर कुठला तरी चर्च आहे. या चर्च माहिती आहे चर्चला इथे फ्लोरिडा हे पण आहे. फ्लोरिडा ते हे आहे ना फाउंट. तर आता आपण आलो आहे बघा समोरला एक एंट्री आहे इथे कालावडा फेस्टिवलची. आणि इथून रांग आहे जायला आतमध्ये. त्या दोघांना फोन करतोय पहिलं, नंतर मग पुढे समोरला तुम्हाला दिसते कालावडा फेस्ट. आपला हिमांशू नयन कौस्तुभ चौघेजण. 5चं काय आमचं काय आज एवढं काय नाही, 5 कोणी बघितलंच नाही. आणि हे कालाघोडा आहे म्हणून इथे एरियाला कालाघोडा बोलतात. आता इकडे गेला तर पुढं तर माझं कॉलेज आहे, इथं पुढं अगोदर कॉलेज होतं आणि त्याच रस्त्याला हे कालाघोडा फेस्ट आहे. ह्या साईडला इथून एंट्री आहे आणि पुढं इकडं स्टॉल बिल आहेत खूप. चला दाखवतो तुम्हाला. गर्दी बघा फक्त फोटोशूटसाठीच आम्ही इथं थांबलो. इथं समोरला आपला एक फोटो काढायचा आहे समोर कालाघोडा फोर्टला. आणि आता गर्दी वाढत चालली. आता ऑलमोस्ट सकाळचे वाजले 11:30. चाललो आहे फोर्ट फेस्टिवल. आतमध्ये इकडे सगळं गॅलरी तुम्हाला सगळ्या आर्ट गॅलरी दिसते. तर हे एशियामधलं सर्वात मोठं असं आर्ट फेस्टिवल असतं. दरवर्षी भरतो. डेट वेगळी असते पण या साईडला बघायला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पशु पक्षी महाराष्ट्र वेगवेगळे स्टॉल आहेत या साईडला. इथे कुठलं तरी मध्ये हे काहीतरी मी बघितलेलं रे. हा एक आर्ट फेस्टिवल होतं ना. जाताना असे जाऊ येताना असे इकडून येऊ. इथे कुठलं तरी आर्ट आहे. द आर्ट वी ब्रीथ. तर हे बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट इथे आहेत अवेलेबल शोकेसाठी. आणि प्राईस पण आहे. प्राईस पण काय इथे सगळे कॉमिक आर्ट शॉप आहेत. तिथे वेगवेगळे शॉप आहेत. तिथे कपड्यांचं आहे वेगवेगळे प्रकारचे असे. प्रत्येक शॉपचे नावं दिलेत नाही बघ. फुलराणी पंजाब, तिलोहरी दिल्ली, हे वेगवेगळे शॉप आहेत इथे. आणि हे आशियामधलं सर्वात लार्जेस्ट फेस्टिवल आहे कालाघोडा फेस्टिवल. हे दरवर्षी भरतो. ते वेगवेगळे ब्लू टोकाई कॉफी रोस्टेड वेगवेगळ्या प्रकारचे शॉप आहेत. एक समोर एक आर्ट आहे. हा तिकडनं स्टार्ट करायला पाहिजे व्हिडिओ बनवायला. नाही पूर्ण येऊन परत रिटर्न केलं. कुठे असे जाऊन नाही तिकडे जाऊन तसे येऊ रिटर्न. डायरेक्ट कारण की आता असे जाऊन परत आपण रिटर्न देणार. चल नाही मी एका साईडून जाऊ, या साईडून जाऊ, या साईडून रिटर्न येऊ. बघा इकडे पण शॉप आहेत खूप सारे. कर्नाटक, राजस्थान. हे तुम्ही पटापट चाला भाई, असं सावकाश चालू नका. महाराष्ट्र, डिराड, राजस्थान, STD, बापू ऑन कॉल. हे जुनं STD असायचे कॉल सेंटरवाले ते वाले. हे बघा हेच बघितलेलं मी जे की आहे कोळंबी. त्या भर उन्हामध्ये बघा इथे एक आर्ट कुठलं तरी आहे समोर. टाईम लाईन ऑफ बिंग कालाघोडा आर्ट फेस्टिवल. दीपक टाईमलाईन बंगालवरून आलेलं फेस्टिवलमध्ये एक स्टॉल आहे पश्चिम बंगाल. प्रत्येक राज्यामधून आलेले स्टॉल आहेत इथे. पश्चिम बंगालच नाही महाराष्ट्र टुरिझम, चप्पल, आपले
कोल्हापुरी चप्पल या साईडला बघा आपलं जे महाराष्ट्र टुरिझम. या साईडला एक घोडा आहे, टेक्सटाईल मिराज आर्टचं नाव आहे समोरला. अरे बघा, इकडं दिल्लीवाला एक शॉप आहे. त्या साईडला ओडिसाचं आहे, म्हणजे प्रत्येक राज्यामधलं आहे shop. पेंटिंग आहे तिकडे. हे बघा, इकडं पूर्ण असं मस्त पताका टाकलेला मस्त वाटतं. आता हे सूर्याची किरण एकदम अशी झाडात एकदम बारीक बारीक पडते. खतरनाक. या साईडला पण आहेत, नागा लँडचे पण आहेत. आपण या साईडून आलो इकडून आणि असे जाणार आहोत पुढं सरळ आणि मग राऊंड मारून बाकीचे सगळे शॉप बघून पुढं बाहेर एक्झिट करू. मध्ये तो तिकडं एक जण हे करतोय, व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय. भाई गोळ गोळ हे करतोय, एक 360 लावला असं ना समजला तसा मध्ये. कशाला फिरला असं, फिरायची गरज नव्हती मग आपल्याला. हा, त्यालाच गोल फिरवायचा ना. पुढल्या वेळी करू आपण असं काहीतरी इम्प्लिमेंट नवीन आर्टचं आपल्या. चला आहे ते डायरेक्ट जायचं, डायरेक्ट अलिबाग पेण अलिबाग. आज मग तुम्हाला घोडा दाखवला. तस तू काय बसायचं आहे काय? मागून लावायचं फक्त एक थिंग हे लावायची, काडी लावायची, सुसाट. आता थोडंसं ऊन कमी झालं इकडे, बरं वाटतं जरा या साईडला. अजून पुढे पण आहे तिकडे. अरे बघा, एक कर्मचक्र आपलं कर्म कसं हे करतो, वर्क करतं तिथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 कर्म चक्रच असतात. 7 चक्र दाखवलेत खाली आपले ह्युमन बिईंगचे आणि ते इथून स्टार्ट होतं. तुमचं चक्र कसं करतं आणि परत कसं तुम्ही हे करता. 7 चक्रच दाखवण्याचा ते चांगला प्रयत्न केलेला आहे आर्ट्समध्ये. या आर्टमध्ये हिमांशूचं म्हणणं आहे की आपण वरच्या कॅटेगरीमध्ये होते, खालच्या कॅटेगरीमध्ये नाही आहे. ते पण खरंच आहे. स्टोर आहे, सोल स्टोर. हे कपड्याचा ब्रँड आहे, माहिती असेल कोणाला तुम्हाला. हे कपड्याचा ब्रँड आहे आणि यांनी त्याचं एक मस्त आर्ट शोकेस केलं आहे सोल स्टोरवाल्यांनी. ते सोसायटीचे हवाले आहेत, तिकडे सोसायटीच्या हवाल्यांचं पण स्टोर लावलं आहे त्यांनी. आणि आता गर्दी वाढली आहे बघा. समोरला एक इथे बांबूंच्या ह्याच्यापासून तयार केले बहुतेक असं वाटते मला. प्लीज डू नॉट. हे बघा, हे इथे कार्ट आहे जे बांबूपासून आहे. सॉरी, हे बांबू आणि ह्याच्यापासून बनवलेलं आहे, काथ्यापासून. हे कार्ट आहे इथे, बांबू आणि काथा यूज केला आहे. मधीत बांबू पण आहे, काथा पण आहे, अजून दुसरं काहीतरी आहे, अजून कुठलं तरी आहे काहीतरी. हात लावायचा नाही आहे. डू नॉट सिट ऑन ऑर लिव्ह. नवीन काहीतरी शोध लावलं आहे. हां, यासाठी जोकर दिसते ना, यासाठी जोकर दिसते. आणि दिसते का यासाठी? हां, यासाठी बॅटमॅन दिसते. यासाठी फ्लेअर दिसते बॅटमॅनला बघा. काय पॉप कल्चर, तरुण फर्नांडिस, पॉप कल्चर आर्ट, कर्नाटका. हे बघा, फेमस क्रिस्टियानो रोनाल्डो बायसिकल किक, बॉन्कर्स कॉर्नर, बाय 2 गेट 1 फ्री आणि बाय 4 गेट 2 फ्री आहे. हा, म्हणजे उलट केलंय. रिॲक्शन. हे पण आहे, लाईट पण लावू शकतो ना याच्यामध्ये. हे बघा, हे आहे राजस्थानचं शॉप. आकाश कंदील आहेत वाटते, हे काय आहेत काय माहिती नाही आपल्याला. आणि इकडे सगळे स्टोनपासून बनवले सगळे आर्ट आहे तिथे, छोटी वस्तूपासून मोठ्या वस्तूपर्यंत. कर्ड पॉट, हे इकडे एक
इकडे एक ऑर्डर आहे. आपल्याला माहिती नाही काय आहे, पण आहे काय जोडी तोडली त्यांची दोघांची, पण दोघं जण होते त्यांची. काय म्हणते मोगू मोगू काय आहे? मोगू मोगू ए मोगू मोगू काय मोगू मोगू काय बघा. नाही मोगू मोगू नाही खेळायचं आम्हाला cold coffee आहे. अश्वहित आर्ट. त्यापेक्षा मोठे मोठे आपल्या आयुष्यात. हे आहे अश्वहित आर्ट. लोक इथं फोटो काढतात खूप सारे. आपले तर याच्यापेक्षा मोठे घोडे लागलेत. हे छोटे घोडे आहेत रे. आयुष्याला अजून मोठे लागले. आमच्या आयुष्याला अजून मोठे घोडे लागले. हे त्या साईडला, ह्या साईडला मेटलवाले आहेत. या साईडला मेटलवाले घोडे आहेत. त्या साईडला लाकडाचे घोडे आहेत. पण घोडे आहेत कुठे? हा एक इथे आहे बाय नेचर फॉर नेचर अबाउट. हे जुनी टॅक्सी मुंबईमध्ये पहिल्या चालायची. पहिल्या असं टॅक्सी असायच्या मुंबईमध्ये. आता थोड्याशा मॉडर्न झाल्यात. मीटर समोरला असायचं त्या साईडला. समोर दिसते ना असं. आणि मग ड्रायव्हर बाहेरून हात काढून मग मीटर चालू करायचं असं होतं. हे जुनी टॅक्सी ना, ड्रायव्हर बाहेर हात काढायचा आणि मग चालू करायचा मीटर समोरला असायचं. आता मीटर आतमध्ये. ही जुनी टॅक्सी आहे मुंबईमधली. स्टार्टिंगची टॅक्सी अशी होती. ऑलमोस्ट आपण एंडला या साईडला आलोय. टॅक्सी अगरबत्ती पण आहे का? अन्न वस्त्र आणि ट्रॅव्हल्स. लेट मी थिंक ChatGPT. हे वेबसाईटवर यांचे अवेलेबल असतात टी शर्ट. आणि डायरेक्ट तुम्ही इथे येऊन पण घेऊ शकता. माझ्याशी नीट बोलायचं. सगळे शॉप दिसतात. झारखंड, तेलंगणा, महाराष्ट्र पण आहे. बेस्पोक बाय सौरभ. टीम सोलो कोण येईल ते. आपण भाई असं काय नाही. तू उद्या बोलला चल जाऊ कोकण राईडला, दे 10,000. तो बघू शकता एक आदी मानव तिकडे उन्हात उभा आहे. काचेचे कपडे घालून आलाय. काचेचे कपडे घालून. नंगा पुंगा आहे दुसरा. काचेचे कपडे घालून नंगा पुंगा. केस बीस वाढवले. एक मांडी माकलंय चिखलानी. हा तो बघा. नाही पण भारी आहे काहीतरी. तोच दिसतोय समोर. जिरली काय? जिरली. ते नाव काय आहेत भाई? कोल्ड कॉफी नाही लिहिलं त्याच्यावर साधी. चला आपण कोल्ड कॉफी पिऊ. सोसायटी वाली काय? सोसायटी वाली कोल्ड कॉफी पिऊ. चला. कोल्ड कॉफी प्यायला चाललोय. हे प्राइस बघून जिरली. कोल्ड कॉफी पिऊ. चल आहे जी सोसायटी वाली. पाच का झालेला कोल्ड कॉफी नाही आहे. पण आहे कोल्ड कॉफी आता. आहेत म्हणतात. आहे चालेल. तर आपण आहोत सोसायटी टीज. सोसायटी टी जे फेमस आहे बघा. इथे प्राईस दिले. टी 20 रुपये, कॉफी 30 रुपये, कोल्ड कॉफी 80 रुपये, ग्रीन टी 50. सोसायटी म्हणजे पहिल्यांदा मी भाई सोसायटी चहावाले कॉफी पण हे करत पहिल्यांदा बघते.
चला वी आर वेटिंग फॉर आवर कॉफी. मला जास्त आली का? अरे आम्ही कमी केली रे पिऊन पिऊन आधी केलं. नाही हे दाखवा कुठलं हे लागले सोसायटी एक काम कर, असा फिरवतो. जो 19 वाला असा दिसू दे, इकडनं सोसायटी दिसेलच फोटो मध्ये असं. नाही त्याची सोसायटी नाही येणार. अच्छा, नाही त्याला माझा मागचा व्ह्यू भेटते. दोन यायच्यात अजून. कॉफी प्यायल्यानंतर पेंटिंग चालू आहे. पेंटिंग चालू आहे. पेंटिंग चालू आहे. कोणी जाऊन करू शकतो ना, असं काय नाही ना. तसं जा बघ, जमलं तर एखादं आर्ट जमली तर बघ. एअर ड्रॉप एअर माइंड कालाघोडा आर्ट फेस्टिवल आर्ट गॅलरीमध्ये भाई इथे फक्त नुसते हेच आहे, स्टॉलच आहे. स्टॉलच आहे. सेम तिकडे जे स्टॉल होते तिकडे इकडचे हां. मुंबई पोलीसचा बघूया काय विषय. इथे आपल्या मुंबई पोलिसांचं पण आहे आर्ट गॅलरी. हेअरबँड तुला बरोबर माहिती आहे आणि म्हणते का काय माहिती नाही मला. ओके, हे आहे 100 वर्षापूर्वीचं मुंबई कशी होती ते ना. 17 कुठे फॉर्म्युला झालं आपलं बघू. आता इथून एक्झिट मारल्यानंतर ही शेवटची काही स्टॉल बघण्याचं बाकी आहे. आपण हे घेऊया. एवढं स्टॉल बघून झाल्यानंतर आम्ही इथून निघणार आहोत. ऑलमोस्ट आपण बघून झालेलं आहे आपलं सर्व काही. तुम्हाला पण हे बघून चांगलं वाटलं असेल. हे आजचा शेवटचा दिवस आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट पुढल्या वर्षी आपल्या ऑलमोस्ट सगळी दुकानं बघून झाले. शेवटचे 2-4 राहिले ते बघू आणि निघू आपण. पुढचं काय अपडेट असेल तुम्हाला सांगणारच आहे. शिराजीत पण आहे. तोडला झाला फायनल शॉट. चालला तर आता आपण निघालो इथून फेस्टिवलमधून. झालं ऑलमोस्ट आपलं सगळं फिरून आणि पुढे चाललो आहे आता एक छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयामध्ये. काय झालं काय नाही. तर चाललोय आपण तिकडे, बघू तिकडे काय आहे. नंतर मग ब्लॉग एंड करू आपण. ऑलमोस्ट आता हे मागच्या साईडला इकडं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आहे. हा, मग तिकडे जायचं ना. आणि हे आहे जहांगीर आर्ट्स गॅलरी समोर. सरळ गेल्यानंतर आपण जातो गेट ऑफ इंडिया. राईटला म्हटल्यानंतर हे आहे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय. सॉरी, लेफ्टला गेल्यानंतर काय म्हणतो बॅटरी. पण आहोत मुंबई विद्यापीठ आणि हायकोर्ट एरियामध्ये. समोरला सरळ गेल्यानंतर हा अपोजिट साईडला ओव्हल ग्राउंड आहे आणि हे ओव्हल मैदान आहे पुढं. हे आहे मुंबई हायकोर्ट. पूर्ण हा एरिया इथपर्यंत. तर आता आपण इथं ब्लॉगची एंडिंग सगळे दिसतात का आता. तर आता आपण इथून ब्लॉगची एंडिंग करतोय. तर पोरांनी आता फॅशन स्ट्रीटवरून शॉपिंग केले. हे बघा जागा पण भरल्यात आणि फुल बॅग भरली. आता आम्ही चाललोय घरी. आता यांना आम्ही बाय करतोय. काय झालं? नाही बाय. थांब जाऊ दे.
तर नयन कौस्तुभ अरे झालं सगळं उलट नयन इवांशू शुभम कौस्तुभ आम्ही कौस्तुभ आणि आम्ही दोघं जण पनवेलला जाणार आहोत हे चौघजण चाललेत फेरीने अलिबाग मांडवा चला बाय बाय चला. बाय 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 भेटू आता आम्ही. नेक्स्ट ट्रेक आता लाईक शेअर सबस्क्राईब ओके धन्यवाद बाबा चला रे फोन कर मला हा हा तर चला निघालो आम्ही आपल्या माईकची चार्जिंग संपलेली आहे अशा तऱ्हेने आणि आता डायरेक्ट इथे ब्लॉग सेंड करू हा ब्लॉग आवडला असेल हा ब्लॉग होता आपला काला घोडा फेस्टिवलचा पण फेस्टिवल करून आम्ही शॉपिंग पण केली आहे फॅशन स्ट्रीटला तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्या माईकची काय चार्जिंग संपलेलीच आहे आणि कॅमेऱ्याची पण चार्जिंग संपलेली आहे चला भेटू अशा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत एवढ्यापर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार आहे आणि सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद